मागच्या काही वर्षात HDFC, कोटक, ॲक्सिस आणि ICICI सारख्या प्रायव्हेट सेक्टर बँकांचा मार्केट शेअर वाढलाय। मोठ्या MNC कंपन्यांबरोबर सॅलरी अकाउंटसाठी टायअप करून या बँकांनी सगळ्यात आधी क्लायंट बेस जमा केला। कंपन्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला झिरो बॅलन्स असणारे सॅलरी अकाउंट ओपन केले। एकदा ग्राहकांना बँकेची सर्व्हिस वापरण्याची सवय लागली की मग त्यांच्या घरातल्या लोकांसाठी नॉर्मल सेव्हिंग अकाउंट उघडता येतात, ज्यामध्ये 10, 25 किंवा 50,000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट असू शकते। तसेच क्रेडिट कार्ड, होम लोन, कार लोन, फॉरेक्स कार्ड यासारख्या सर्व्हिसेस विकून बँकांना क्रॉस सेलिंग करता येतं आणि नफा कमवता येतो। तसं बघितलं तर झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंट देणं बँकांना परवडत नाही। झिरो बॅलन्स अकाउंट असल्यामुळे लोक सहसा खूप कमी बॅलन्स ठेवतात। बऱ्याच लोकांचं प्रायमरी अकाउंट SBI किंवा अन्य सरकारी बँकांमध्ये असतं, त्यामुळे सर्व मोठे व्यवहार किंवा गुंतवणूक लोक सहसा सरकारी बँकेच्या अकाउंटमधूनच करतात। त्यामुळे सॅलरी अकाउंटच्या माध्यमातून प्रायव्हेट बँकांना फारशी कमाई होत नाही। मात्र क्लायंट ॲक्विजिशनसाठी हे खूप चांगलं टूल आहे। जोपर्यंत अकाउंटमध्ये सॅलरी जमा होतीये तोपर्यंत त्यामध्ये मिनिमम बॅलन्सचा काहीच क्रायटेरिया नसतो। मात्र सध्याच्या जगात प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक सरासरी 2 ते 3 वर्षानंतर जॉब स्विच करतात। नवीन कंपनीचं आपल्या जुन्या बँकेबरोबर टायअप असेल तर काही अडचण येत नाही। मात्र जर त्यांचा टायअप नसेल तर तिथं उपलब्ध असणाऱ्या बँकेकडे आपल्याला नवीन सॅलरी अकाउंट उघडावं लागतं। मग त्या नवीन अकाउंटमध्ये सॅलरी जमा व्हायला सुरुवात होते। आपण नुकताच जॉब स्विच केलेला असतो, त्यामुळे तिथल्या लोकांबरोबर जमवून घेण्याचं टेन्शन आपल्यावर असतं। तसेच नवीन कामाची माहिती घ्यायची असते, पॅकेज वाढलेलं असतं, त्यामुळे आपण अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या आणि खर्च करण्याच्या मूडमध्ये असतो। मात्र या सगळ्या कारणांमुळे आपलं जुनं सॅलरी अकाउंटमध्ये कडे दुर्लक्ष होतं। सलग 3 महिने जर त्या अकाउंटमध्ये पगार जमा झाला नाही तर बँक त्या अकाउंटचं रूपांतर साध्या सेव्हिंग अकाउंटमध्ये करते। तिथून पुढे सॅलरी अकाउंटला मिळणारे सर्व फायदे रद्द होतात आणि मिनिमम बॅलन्स अकाउंटमध्ये ठेवावा लागतो। प्रत्येक बँकेच्या नियमानुसार मंथली किंवा क्वार्टरली बॅलन्स मेंटेन करावाच लागतो। तशा प्रकारचे मेसेज आपल्याला बँकेकडून पाठवले जातात। नवीन सॅलरी अकाउंट उघडल्यावर जर आपल्याला जुन्या अकाउंटची गरज नसेल तर आपण ते बंद केलं पाहिजे। जर आपल्याला ते अकाउंट चालू ठेवायचं असेल तर मिनिमम बॅलन्स एवढी रक्कम आपल्याला त्या अकाउंटमध्ये ठेवावी लागेल। नाहीतर तेवढा बॅलन्स अकाउंटमध्ये ठेवला नाही म्हणून बँक आपल्याला पेनल्टी आकारायला चालू करेल। जर आपल्याला अकाउंट चालू ठेवायचं असेल आणि मिनिमम बॅलन्सचं टेन्शन ठेवायचं नसेल तर बँकेत जाऊन आपण चौकशी करू शकतो। माझं सॅलरी अकाउंट झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंटमध्ये कन्वर्ट करा, नाहीतर मी अकाउंट बंद करतो असं बँकेला सांगितलं तर आपला ग्राहक जाऊ नये म्हणून त्याला टिकवण्यासाठी बँक अधिकारी झिरो बॅलन्स अकाउंट देऊ शकतो। कोटक बँकेकडे 811 अकाउंटचा पर्याय आहे। तसेच ICICI बँकेकडे वेल्थ अकाउंट आहे, ज्यासाठी कोणताही मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागत नाही। म्हणूनच जॉब स्विच केला तर जुन्या सॅलरी अकाउंटकडे दुर्लक्ष करू नका। अकाउंट चालू ठेवायचं आहे का बंद करायचंय ते लगेच ठरवा आणि त्यानुसार त्यावर कारवाई करा, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या रूपात हजारो रुपयाचा फटका बसेल।